रुग्णालयातल्या गर्भवती महिलांच्या वैद्यकीय तपासणीचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल। राजकोटमधील धक्कादायक घटनेत महाराष्ट्रातला आरोपी, पुढारी स्पेशल इन्व्हेस्टिगेशनमध्ये खळबळजनक खुलासा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षण याचिकेवरची सुनावणी पुन्हा लांबणीवर। सुप्रीम कोर्टामध्ये आता शुक्रवारी होणार सुनावणी। झडपी आणि महापालिका निवडणुकांचं भवितव्य शुक्रवारी ठरण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंकडून संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस। राऊत एकदम फ्रेश, पुन्हा एकदा तलवार घेऊन उभे दिसतील। भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। IIT बॉम्बेचं मुंबई केलं नाही हे चांगलंच झालं। विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांचं वक्तव्य। डॉक्टर सिंग यांच्या वक्तव्यानं नवा वाद होण्याची शक्यता। अंबाजोगाईच्या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांची जीभ घसरली। मी बारामती स्वच्छ सुंदर केली, बाकीच्या नेत्यांची शहरं घाण आणि बकाल असतात। अंबाजोगाई नगर परिषदेची सत्ता हाती देण्याचं आवाहन। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आज वंचितची संविधान सन्मान महासभा। प्रकाश आंबेडकर संध्याकाळी सभेला संबोधित करणार। आगामी निवडणुकीबाबत कोणती भूमिका जाहीर करणार याकडे लक्ष। स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी एकही प्रशासकीय अधिकारी नसल्यानं खासदार सुप्रिया सुळेंची नाराजी। मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र, सरकार कोणाचंही असो यशवंतराव चव्हाणांचा मानसन्मान पाळलाच पाहिजे, सुळेंची प्रतिक्रिया। पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी अनंत गर्जेच्या CDRची पोलिसांकडून तपासणी। आज CCTVची तपासणी करणार। डॉक्टर गौरी यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची मात्र अजूनही प्रतीक्षा। TET परीक्षा पेपर फुटी प्रकरणाची व्याप्ती वाढली। सांगली आणि साताऱ्यातनं 11 जणांना अटक। मुख्य सूत्रधार महेश गायकवाडसह आतापर्यंत एकूण 18 जणांना अटक। नवले पुलावर आजपासून नवीन नियमावली लागू। सर्व प्रकारच्या वाहनांसाठी 30 किमीची वेग मर्यादा। नवीन नियमावलीतून रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस वाहनांना सूट। नियमांचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई। संभाजीनगरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेचा 6 महिन्यांपासून संशयास्पद मुक्काम। महिलेकडे आढळली बनावट कागदपत्र। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून मोठी रक्कम महिलेच्या खात्यात जमा झाल्याची धक्कादायक माहिती। अमरावतीच्या मेळघाटातील 22 गावांमध्ये अद्यापही वीज नाही। वीज, रस्ते आणि पाणी या मूलभूत सुविधांसाठी जनहित याचिका। खासदार बळवंत वानखेडेंनी दाखल केली याचिका। थंडी सुरू झाली असतानाच मुंबईला हवा प्रदूषणाचा विळखा। मुंबई शहर आणि उपनगरातील हवा गुणवत्ता निर्देशांक 200 पार। मुंबईतल्या हवा आरोग्यासाठी अतिशय घातक। इथिओपियातील ज्वालामुखीचा उद्रेक, राखेचे ढग थेट दिल्ली आणि मुंबईच्या आकाशात। भारतीय हवाई मार्गांवरती ज्वालामुखीच्या राखेचा धोका। अयोध्येतल्या राम मंदिरावर दिमाखात फडकला धर्मध्वज। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण। श्रीरामाच्या जयघोषामध्ये अयोध्या नगरी दुमदुमली। यंदा विवाह सोहळ्यांवर होणार 6.5 लाख कोटींचा खर्च। 14 डिसेंबरपर्यंत लग्न सराईची धूम। अर्थव्यवस्थेला मिळणार गती।